कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। रुपाली बाळा, उद्यापर्यंत खाऊन एकदम ठणठणीत बरं व्हायचं काय? उद्या आपल्या आप्पीचं ढावळा जेवण हाय। आणि आपल्याला जायचंय ना तिकडं। रूपा, तू त्यांच्याकडे लक्ष नको देऊस। अगं मीच सांगितलं डोहाळे जेवण करायला। त्यांच्या आनंदावर आपण कशाला विरजण घाला। हा, आप्पी नारजेच्या आनंदाच्या पुढं काय आहे ना? ओ मावशी, ग बसा ना जरा। मने, तू निघ इथनं, जा आतमध्ये जाऊन बस। आता ग बाया, मला कशाला दाबताय? हे बघ रुपाले, अगं तुला न सांगता ह्यांनी त्या ढवळ्या जेवणाचा घाट घातलाय, आणि हे जर तुला नंतर कळलं तर किती वाईट वाटेल सांग बरं। हा, आणि बाया, अजून आता परत एखादा धक्का तुला बसावा असं अजिबात मला वाटत नाही। हा ताई, हे बघा, असं खाता खाता उठू नका। आमची खरंच इच्छा नव्हती डोहाळे जेवण करायची, तुमची पण इच्छा नसेल तर आपण नको करूया खरंच। हो रूपा, अगं मीच म्हणालो, ऐकतच नव्हते ते। भाऊजी, तुम्ही करा ढवळा जेवण। बाळाची कुठलीही गोष्ट म्हणली की फक्त मला माझं बाळ आठवतं। रुपाली, अगं विसरून जाते, नको परत परत आठवू। असं बोलून काय होतंय तवा? पण खरंच बाय रुपाले, तू लय मोठ्या मनाची बाय हायस बघ। अगं हे बोलणं तरी काय सोपं असतंय का? तुम्ही करा, चांगलं करा, फक्त मी नाही येऊ शकत। आई, अगं रुपाली, रुपाली थांब थांब बाया, माझी रुपाली ग। दादा, मी हेच म्हणत होतो, अरे आपण नको करायला डोहाळे जेवण। ऐक अर्जुन, अरे ती स्वतः म्हणाली की आता, आणि थोडं सावरायला वेळ जाणार तुला। सराव, पण त्यांची इच्छा नाहीये, ती कळते की। हा, पण आता नाही केलं तरी बी वाईट वाटेल ना तिला। मला तर बाई काय कळना झालंय। आता आपण ठरवलंय ना तर करूयात। हे बघा, मला असं वाटतंय लय गाजावाजा नको करायला, साधच करूया आपण। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मग कशी झाली तयारी? वा वा, एकच नंबर। अगं दिदे, एकच नंबर असणार। आता दिप्याडॉनने मॅनेजमेंट केलंय म्हणल्यावर भारीच असणार की। हो दे, दीपाताने सगळं केलंय ना, मी अशी उभीच राहिलेली। डेकोरेशन पण त्यानेच केलं, त्यानेच सगळं केलंय ना, मंडप पण त्यानेच घातलाय। ए, लगेच टोमणं मारू नको, तू आणि मी एकत्र केले बस का? नाही नाही, हे खरंय, हा सगळं दोघांनी मिळून केलंय। वा दिप्या, नाही सगळी कामं केली आहेत, सगळ्यांसाठी चहा आणि फराळ पण माझ्याकडनंच करून घेतलंय। ए दिप्या, अहो मदर, तुम्हाला खरं सांगू का, एकदा का माणसानं तुमच्या हातचं खाल्लं ना तर तो माणूस बेस्टच काम करतोय बघा। मम्मी, हे खरं बोललाय बरं का तू। पण आप्पे, घरचं वातावरण कसं आहे ग? मम्मी, आता कसं असणार आहे घरचं वातावरण? सगळंच विस्कटलंय। नाही पण लईच वाईट झालं बघ। काकी, काय झालं हो? छकुले, आल्यापासून एकदाच विचारलंयस मला कसं झालंय ते, डिटेल मध्ये दाखवणार कोण? ये ना, ये ना, ये। ये आपे, सांभाळू लप्पे। बघ की कशी ओढतायत मला। दिप्या, चकुले, हळू बाळांनो।
सगळं ठीक आहे ना? हा ओके. नाही, आले आले तू म्हणजे मांडव स्टेज सगळं बघायला लागला म्हणून विचारलं. सगळं व्यवस्थित आहे ना? बापू सॉरी बरं का, तुमच्या तयारीवर शंका नव्हती घ्यायची मला. नाही नाही, तसं नाही. तुला वाटतंय ते बरोबर आहे, पण सगळी तयारी झाली, सगळं व्यवस्थित केलंय. अजिबात घाबरू नकोस. घाबरत नव्हतो आधी बापू कधी. रुपाली वरींच्या डोळ्यासमोरच झालो तेव्हापासून भीती बसली मनात. बाकी काय अर्जुन, ही भीती मी चांगलीच ओळखतो बा. काय आहे, माझा अमोल पाण्यात वाहून गेला ना तर लई वर्ष झाली, पण अजून बी आपली दिप्या पाण्याजवळ गेले ना की सुषमा घाबरती. हीच भीती बापू. आपली बरोबरच म्हणते. बापूंना बरोबर कळत समोरच्या मनात काय आहे, त्याला काय म्हणायचंय. नाही तसं काय नाही. काय आहे, समोरच्याच ऐकून घेतलं ना की सगळं समजतंय. या भीतीचं काय करायचं तेच कळना. वेळ दे. वेळ हे सगळ्या जखमा भरून काढतो. सर नाही ना बापू. मग विश्वास ठेव. तुझ्या भीतीपेक्षा तुझा विश्वास मोठा असला पाहिजे. हे बघ, नियती कायम तुझ्या बरोबर राहिली, त्यामुळे नियतीवर तर विश्वास ठेवच. बापू दाजीबा या की इकडं. या अर्जुन, काय चाललंय तुमचं? बापू, काही वेळेला नियती नसते आपल्या बरोबर. आणि त्यावेळी तसे संकेत पण मिळतात की ती वेळ आहे असं वाटतंय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. फोनची रिंग तर वाजता, फोन का नाही उचलत निशी? शी बाळा, फोन उचल. फोनची रिंग बंद करून ठेवलं की काय? ऐकूक जात नाही का त्या का? ट्रेनिंग सुरू झाल्यानंतर फक्त तुम्ही आणि तुमचा गेम, बाहेरच्या जगाशी तुमचा काही संबंध नाही. फोकस फक्त तुमच्या गेम वरती असला पाहिजे आणि म्हणून तुमचे हे फोन घेतले जात आहेत. कळलं? कळलं? निशी पण ना, काही झाला तरी उद्याच्या अभिषेकाचा निरोप त्याका वेळेत देऊ व्हायो. ओवीक फोन करून बघते. ओवी ओवी ओवी, फोन वाजतोय अगं. ए ओवी, ऐक ना, ते फोन वाजतोय सतत, काहीतरी अर्जंट असेल प्लीज. हा 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 हा. मी घेतो मी. हॅलो श्रीनू, ओवीचा फोन तुझ्याकडे कसा काय? श्रीनू, ओवी सोबत हा? श्रीनू, ओवी सोबत कसं काय? आय वॉन्ट टू सी एव्हरीवन गेम फास्ट. तुम्हाला प्रत्येकाला एक एक सेट खेळायला मिळेल. सो शो मी युअर गेम. सो पहिला सेट खेळणार आहे अर्चना सिंग आणि निशिगंधा खोत. सो लेट्स स्टार्ट द गेम.
झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. दे दे माका फोन, मी बोलतोय. हा हॅलो, हा श्रीनो. अरे तू का निशी सोबत पाठवलेला ना, तू ओवी सोबत काय करतस? नाही आई आई अगं ऐकून घे ना माझं. ते निशी आणि ओवी दोघी आहेत इथे. दोघी आहेत? अगो दोघी आहेत. घे घे. श्रीनू, अरे निशिक विचार जरा फोन का नाही उचलत आता? मगासपासून फोन करते रे, जीवा घोर लागून राहता. काय हा काय ता? माई अगं तू नको टेन्शन घेऊ. त्या दोघी आहेत इथे, कामात आहेत बाहेर. श्रीनिवास, काय झालं? ओवीचा आवाज होतो काय? अरे बोल ना. ओवी श्रीनूच्या आजूबाजू का? दे माका दे दे. हॅलो उमाई, निशी कॅम्पला गेली. कुठला कॅम्प? हा हॅलो आई, अगं स्टडी कॅम्प ती हे मुंबई आहे ना, शहर आहे ना हे, तर ते सगळे स्टडी कॅम्प म्हणतात. तर निशी स्टडी कॅम्पला जायला निघाली आता. बरा, तू तिकडे कशासाठी गेलास त्या लक्षात ठेव. हा उद्या तुमका देवळात जाऊन अभिषेक करूचा. हा लक्षात ठेव. आणि माझो निरोप निशिक सांग. हो. घे उमाशी बोला, मी येतोय. श्रीनू. हा उमाई बोल. निशी ठीक आहे ना? हो. आणि ओवी ती जरा जास्तच मजेत आहे. शहरात आली आहे ना ती. बरा, काळजी घेवा. हो. ऐक उमाई, तू पण काळजी घ्या. टेन्शन घेत बसू नको. मी आहे इथे. हा ओवी जरा जास्तच मजेत. हा म्हणजे ते अडकून ठेवलं यार तुम्ही मला. इथे एक खोटं लपवायला 100 वेळा खोटं बोलावं लागतंय. असं वाटतंय ना, धावत जाऊन दादा मामाचे पाय धरावे आणि त्याला सगळं खरं सांगून टाकावं. माफी मागावी त्याची. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हे तुला खोटं बोलता येत नव्हतं तर कशाला उचललास फोन? माझा फोन वाजत होता ना. हे घे, कॉफी घे. तू काय वेडी आहेस काय ग? एकतर फोन एवढा वेळ वाजत होता, तू उठायचं नाव घेत नव्हतीस. मी नाईलाजाने फोन उचललाय, कळतंय का? आणि मी जर फोन उचलला नसता ना, तर तिथे सगळे टेन्शन मध्ये आले असते. सगळ्यांना संशय आला असता. मी फोन उचललाय ना, तर मला टेन्शन आलंय. काय करावं कळत नाहीये मला. हॅलो, तुझ्याशी बोलतोय मी. श्रीनिवास चिल. आणि तुला हे सगळं डील करता येत नसेल ना, तर तू नको ना पडूस यात. आणि लगेच खरं सांगेन वगैरे हेही करू नकोस. अँड रिमेंबर, तू आम्हाला प्रॉमिस केलं होतंस ना की तू आम्हाला सपोर्ट करणार आहेस. मग आता ते प्रॉमिस तोडू नको. ओके? बरं ठीक आहे. मी काही बोलत. हा मग आता मला सांग, उद्या पूजेला कसं घेऊन जायचंय निशीला? हा निशी दिवसभर त्या कॅम्प मध्ये असणार आहे. ते एकतर एवढं स्ट्रिक्ट आहे ना, तिथून तिला बाहेर पडता येणार नाहीये. मग काय करायचं आपण? तुम्हाला सांग. हो करू ना काहीतरी आपण. थांब जरा, मी कॉल करते तिला. फोन स्विच ऑफ आहे. आय थिंक त्यांना आज जायच्या आत फोन बंद करायला सांगितलं असेल. काय मूर्ख. तू फोन परत कर. अरे तू परत लाव फोन. अगं परत लाव ना फोन तिला. हो लावते.
स्विच ऑफ आहे. चल. अरे कुठे? नाही आपण तिला डायरेक्ट भेटायला जाऊ. चल चल चल. ए श्रीनिवास, हे गाव नाहीये, मुंबई आहे. आपण असं कुठे लगेच नाही जाऊ शकत इथे. ओवी, आपल्याकडे ना दुसरा पर्याय नाहीये. हा, आणि आता आपण इथे मुंबईत जरी असलो ना तरी तिकडे गावी खोतांचं घर आहे. आणि दादा मामाने एकदा सांगितलं ना पूजा होणार, तर पूजा ती झालीच पाहिजे. हा, हो हो हो, चिल चिल. आधी तू शांत हो आणि कॉफी पी तुझी. जा कॉफी घेऊ. हो ठीक आहे, कॉफी घेतो. कॉफी. हा. अरे श्रीनिवास, हळूहळू गरम येते. आली बघ कोकण कन्या. हो, हिला माझ्यासोबत मॅच खेळायला लावलं असतं ना तर बघितलं असतं हिला बरोबर. काय हसायला काय झालं? यू नॉट हिअर फॉर अ पिकनिक. एवढी मोठी संधी मिळाली आहे. फोकस ऑन द गेम. सॉरी 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 सॉरी. कम ऑन, गुड गेम. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नेत्रा, मी तुला म्हणालो होतो ना, रुपालीमध्ये बदल होतोय तो हाच आहे. हो, आणि हा बदल का होतोय त्याचं कारण सुद्धा आपल्याला माहिती आहे. येस डॉक्टर, प्लीज लवकर या. डॉक्टर निघालेत. आई, आई, आई काय होतंय तुला? काय झालंय? आधी मी झोपून होते का इतका वेळ? आणि असे का बघताय तुम्ही माझ्याकडे? काहीच आठवत नाहीये मला. आई, काय झालंय? आधी सांग ना, काय झालंय? आई, ऍक्च्युली तू... नाही, काही नाही. आमचं जरा बाबांकडे काम होतं म्हणून आलो होतो आम्ही. साहेब ऐका ना, आता बाईसाहेबांना आराम करू द्या, आपण नंतर येऊया. नेत्रा, तुम्हाला जायला उशीर होईल ना. चला. नेत्रा, चला. काय झालंय नक्की? नेत्रा, नेत्रा ऐक ना माझं. नेत्रा, आईची अवस्था बघितलीस का? काय तिला आता गरज आहे माझी. मला थांबायला हवं तिच्या. सगळं मान्य, तुमची काळजी कळते मला, पण आता त्यांना आराम करण्याची जास्त गरज आहे. साहेब, मला जरा बोलायचंय तुमच्याशी. डॉक्टर येत आहेत, ते तपासतील बाईसाहेबांना,
पण तुम्हाला नाही वाटत बाईसाहेबांचं हे सगळं वागणं खूप विचित्र आहे? म्हणजे त्या कशा वागल्या फाल्गुनीताईंशी? रागाच्या भरात ढकललं त्यांनी त्यांना. त्या दिवशी केतकी काकूंच्या अंगावर सुद्धा अशाच धावून गेल्या होत्या. आजी खूप घाबरल्या. आणि आता बघितलं ना तुम्ही, त्यांच्या काही लक्षात सुद्धा नाहीये. खूप विचित्र आहे सगळं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. श्लोकात लिहिल्याप्रमाणे त्रेतायुगात अद्वैत साहेब विरोचकाच्या विरोधात गेले होते आणि आता विरोचकाला त्याचाच सूड घ्यायचा आहे. एक मिनिट, एक गोष्ट लक्षात येते का तुझ्या? ज्याप्रमाणे देवी आई थेट विरोचकाला मारू शकत नाही, त्याचप्रमाणे विरोचकही थेट काहीच करू शकत नाही. नाहीतर रुपालीने अद्वैतला केव्हाच मारलं असतं. अद्वैत विरोचकाचा सेवक होता आणि त्रेतायुगातल्या युद्धात अद्वैतने देवी आईला मदत केली. हे जोपर्यंत रुपालीला कळत नाही तोपर्यंत रुपाली मधला विरोचक अद्वैतला मारू शकणार नाही. म्हणजे असं मला वाटतंय, कदाचित हे चुकीचं असू शकतं. ते बरोबर आहे तुमचं बरोबर आहे. अद्वैत साहेबांना रुपालीबाई साहेबांपासून वाचवायला हवं. काही झालं तरी हे सगळं रुपालीबाई साहेबांना कळता कामा नये. त्यांच्या फोन मधला फोटो डिलीट झालाय हे कळल्यावर त्या सगळ्यात आधी पेटीमधल्या पानाचा शोध घेणार. सगळ्यात आधी पान शोधण्याचा प्रयत्न करणार. ते पान त्यांच्या हाती लागता कामा नये आत्या. आणि सर्पलिपीची 12 खडी असलेली डायरी, ती डायरी, ते श्लोकाचा अर्थ लिहिलेलं पान सगळं घरात ठेवून नाही चालणार. तुम्हाला माहिती आहे ना, बाईसाहेब आपण नसताना खोलीत आल्या होत्या. त्यांनी या खोलीत शोधाशोध केली आहे. त्या काहीही करू शकतात, काहीही. आपल्याला खूप सावध राहायला हवं. बायको उठ. नक्की काय झालं होतं? काहीच का नाही आठवते मला. आणि हे सतत का होतंय माझ्या बरोबर? आई, काय तू अशी उभी काय असे? चल तू आराम कर. चल. नाही अरे मी बरी आहे, मी बरं वाटतं. आई तू बरी आहेस की नाही हे डॉक्टरांना ठरवू देत. चल तू आराम कर. आधी मी खरंच बरी आहे. असं कसं बोलतेस तू? मी खरंच बरी आहे, नको डॉक्टरना बोलवूस. नक्की? हो, फक्त मला आठवत नाहीये काय झालं होतं नक्की. चक्कर आली होती का मला? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री.
ओ ओ इथं गप गारवानी बसा. थंडगार बसा की इथं पडा की जास्त नाही. कशाला धडपड करायला लागलाय? बरं ती नव्ह, मी काय म्हणतो, मास्तरीन बाई एक दवाखान्यात घेऊन गेले तुम्हाला. तुम्ही बी कशाला गेला त्यांच्या संग? हा, ही गोष्ट जर आई साहेबांनी कळली असती, मास्तरीन बाईंचे काय हाल केले असते त्यांनी तुम्हाला कळत नाही. हा, तुमच्यामुळं मास्तरीन बाईंच्या गळ्याला जर फास लागला ना, मी खपवून घेणार नाही. ती आमची बायको आहे, 7 जन्माची गाठ आहे आमची. हा, तुमच्यामुळे जर त्यासनी त्रास झाला, आयुष्यात माफ करणार नाही मी तुम्हाला. एवढं लक्षात घ्या सूर्यवंशी. काय हळवे तू त्या, समजून घ्या की जरा. कळत नाही त्यासनी काही. तुम्ही नका वाटेल जाऊ त्यांच्या. तुमच्यामुळे जर त्या गोत्यात आल्या का नाही, मला चालणार नाही, एवढं ध्यानात घ्या. काय बोलू नका तुम्ही. काय हे करून काय बोलता, मला काय कळत नाही. तुमचं बोलणं बी कळत नाही आणि तुमचं वागणं बी मला कळत नाही. फक्त मी सांगतो तेवढं इथं करून घ्यायचं. तुमच्यामुळं मास्तरीन बाई ह्या गुताड्यात घावल्या नाही पाहिजेत. तेवढं करा. मी इथं बसून घ्या. हॅलो दादा. हां, मी अधिपतींना सगळं खरं खरं सांगितलंय. हां, तुम्ही पण त्यांना खरं खरंच सांगा. सरकार चिडले का? नाही, चिडले असं नाही. म्हणजे चिडलेच नाही, चिडले नाही, पण त्यांना थोडीशी काळजी वाटत होती म्हणून रागवले. पण बाकी काही बोलले नाही. तुम्ही मात्र त्यांना सगळं खरं खरं सांगा, कारण त्यांना माहिती आहे उगाच तुम्ही खोटं बोलताय असं नको व्हायला. वय वय बोलतो समजा खरं. मोठं सरकार बरं आहे ना? हो, आता रिपोर्ट्स आले की सगळं क्लिअर होईल. बाकीचं रिपोर्ट सगळे नॉर्मलच येणार आहेत. बघा तुम्ही वहिनी. तसंच होऊ दे. अहो तसंच होणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आई साहेब काय झालं? बांगडी फुटली काय आता? आओ, बांगड्या फुटल्या असं म्हणू नये, बांगड्या वाढवल्या असं म्हणावं. पण काय लागले काय? ते केवढं लागले? नाही नाही, काय फारसं काही नाही हो, सोडा. हल्ला गेला का त्यानं परत? नाही नाही, तसलं काही नाही हो, सोडा सोडा. आपल्या घरात काय चाललंय ते तुम्हाला माहित नाही वय? काय झालं? तुम्हाला काहीच माहित नाही काय? आत्ता आलो फॅक्टरीतनं मी. तुमच्या डोसक्याला तसे पण लई व्याप आहेत. म्हणलं तुम्हाला कुठं टेन्शन द्यायचं, पण काय हे काम तुमच्याशिवाय दुसरं कोणी बी करू शकणार नाही. कसलं काम? उद्याच्या उद्या मोठ्या मालकांच्या खोलीत ते CCTV काय ते असतं ना, कॅमेरा, ते लावा खोलीत, खोलीच्या बाहेर. आणि ते समजा आम्हाला फोनवर बघता येईल अशी सिस्टीम काहीतरी लावा. घरात काय घडतंय, कोण येतंय, कोण जातंय, हे समजा आम्हाला फोनवर दिसलं पाहिजे. पण असं अचानक तुम्ही का करा? एवढ्या वर्षात जे झालं नव्हतं ते आज झालंय. आमचा तर विश्वासच बसत नाही. हे समज झालं कसं? काय झालं आई साहेब? काय झालं असेल असं तुम्हाला वाटतंय? काय सांगू शकत नाही. आम्ही सांगतो काय झालं ते. यात सुनबाईंचा काय हात आहे काय? काय हो, काय झालं? काय काय सांगा की तुम्ही. आज तुमच्या वडिलांनी त्यांच्या खोलीतले समदे पडदे काढून फेकले. खिडक्या उघडल्या,
जणू काही ते घरातून बाहेर पडायचा प्रयत्न करत होते. त्यांच्यात एवढी शक्ती आली कशी? त्यांनी हे केलं कसं हे आमासनी माहित नाही, पण आमासनी त्यांच्या तब्येतीची लई काळजी वाटते. म्हणून आता त्यांच्या मनातल्या विचारांना आम्हाला थांबवावं लागल. आणि म्हणूनच आजपासून स्वतः जातीनं आम्ही त्यांच्याकडे लक्ष देणार आहोत. अधिपती जमल ना मग उद्याच्या उद्या कॅमेरे बसवून घ्यायला? हा हा ते करतो घ्या मी, पण तुम्ही त्याचा एवढा विचार करूच नका. तेवढ्या लेवलचा माणूसच नाही तो. असं नका बोलू अधिपती. ते कसे बी वागले तरी तुमचे वडील आहेत. काय बी झालं तरी आम्ही आमच्या कर्तव्यात कमी पडणार नाही. उद्या काय बी झालं तर त्या माणसांना बोलवा आणि ते कॅमेरे लावून घ्या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हे माझा गॉगल. गाल बघू. चिठ्ठी पण आहे. प्रिय श्रेयस, तुला परीक्षेत कमी मार्क मिळाले होते म्हणून मी हा गॉगल लपवून ठेवला होता, आणि पुढल्या परीक्षेत चांगले मार्क मिळाल्यावर तुला परत देणार होतो, पण तुला कधीच चांगले मार्क मिळाले नाही. म्हणून हा गॉगल माझ्याकडेच राहिला. पण आयुष्याच्या परीक्षेत तू खूप छान मार्काने पास झालास. मार्क म्हणजेच सर्वस्व नसतं. स्वतःच्या आयुष्याचा चार्ज घ्यायचा असतो, आणि तू खूप चांगल्या पद्धतीने घेतलास. आयुष्याच्या स्पर्धेत जिंकल्यामुळे आता या गॉगलवर तुझा हक्क आहे. शंख आणि शिंपल्या सुद्धा. आई, बाबा कन्याकुमारीला गेले होते तेव्हा बाबांनी कुहूसाठी आणलं होतं ना हे कॉमिक. मयू सारखं वाचायची ना आणि अभ्यास करायचे नाही. बाबा खूप ओरडले होते तिला. मयू आणि कुहूला ते नंतर. उज्ज्वला, आई तुमच्यासाठी बघ काय ते. एक झुम काय ते ह्या झुमकामध्ये खूप आठवणी आहेत गोड. अश्विनी, तुझ्यासाठी पण काहीतरी असेल बघ ना. हे बघ काय. तांदूळ आहेत. ती चिठ्ठी आहे बघ. ती कोणासाठी आहे बघ. माझ्यासाठी लिहिली. वाच. अश्विनी, तू या घरात गृहप्रवेश करून माप ओलांडून आलीस तेव्हा मी हे तांदूळ बांधून ठेवले. तू या घरची लक्ष्मी आहेस आणि हे घर सोडून तू कुठेही जायचं नाहीयेस याची आठवण तुला हे तांदूळ नेहमी करून देतील. माझ्यानंतर या घराला बांधून ठेव. हो बाबा, मी माझ्या कुटुंबाला खरंच बांधून ठेवेन. मी वचन देते तुम्हाला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.
कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. कधी वाटलं नव्हतं परत आल्यावर बाबांसाठी ही अशी पूजा करावी लागेल. बाबा, तुम्ही गेलाय असं समजलं होतं ना, तेव्हा पण आम्ही असेच खचून गेलो होतो. इमॅजिन करणंच खूप कठीण होतं की तुम्ही परत येणार नाही आहात. पण तुम्ही आलात. तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा बघितलं ना, तेव्हा काय वाटलं हे मी कधीच सांगू शकणार नाही. बाबा, आता 13व्याचे सगळे विधी चालू होते ना, तेव्हा सगळ्या त्या वाईट आठवणी आठवल्या. आईने कशी पूजा उद्ध्वस्त केली होती. खूप चिडली होती ती सगळ्यांवर. पूजा उधळून लावली अश्विनी का? कारण तुम्ही या जगातच नाही आहात हे ती मान्यच करत नव्हती. मी त्याच दिवशी अश्विनीला भेटायला हवं होतं. घरापर्यंत आलो आणि निघून गेलो. आलो होतो म्हणजे कोणत्या दिवशी? 13व्याच्या दिवशी. मयो बाबा, मग तुम्ही घरी का नाही आलात? शिल्पीने मला अडवलं आणि सांगितलं की तुला लपायला हवं. लपावं लागेल वगैरे, पण का? अश्विनीने केकेचे पैसे देण्यासाठी त्या इन्शुरन्सचे पैसे घेतले होते ना. मी तेव्हाच घरी आलो असतो तर इन्शुरन्स वाल्याने फ्रॉडची केस केली असती आणि अश्विनी जेलमध्ये गेली असती, म्हणून नाही आलो. म्हणजे आत्या खोटं बोलली? कारण त्यावेळी आईने इन्शुरन्सचे पैसे घेतलेच नव्हते. तिने फक्त ते दिवाळीच्या 2 दिवस आधी घेतले आणि तुम्ही पाडव्याला आलात सुद्धा. अश्विनीने दिवाळीपर्यंत पैसेच घेतले नव्हते? आर यू शुअर? हो बाबा, मला नीट आठवतंय. कारण तिने हे मान्यच केलं नव्हतं की तुम्ही गेलाय. मग ती पैसे का घेईल? माझ्या फोनवर सारखी व्हॉइस नोट्स पाठवत होती. हो बाबा, कारण तुम्ही तिच्यासाठी जिवंतच होता. आणि जेव्हा पोलिसांनी ते घड्याळ आत्यासोबत आईकडे पाठवलं ना, तेव्हा आईने विश्वास ठेवला की तुम्ही गेलाय. ते खूप खचून गेले. कुठलं घड्याळ? तेच जे आजोबांनी तुम्हाला निघताना दिलं होतं. पण ते घड्याळ तर माझ्याकडे होतं. पोलिसांकडे कसं गेलं? अरे हो, मी शिल्पीला दिलं होतं ते रिपेअर करण्यासाठी. बाबा, पण ते तिने रिपेअरिंगला दिलंच नाही. ते तिने आईला दाखवलं आणि असं सांगितलं की पोलिसांनी दिले म्हणून. म्हणूनच आईने विश्वास ठेवला. हे बघ, हे बघ दादाचं घड्याळ. हे बघ, हे बघ, हा दादाचा पेन. शर्ट. हे बघ. माझा या सगळ्यावर विश्वासच बसत नाही. पण शिल्पी असं का करेल? कारण तिला इन्शुरन्सचे पैसे हवे होते बाबा. कारण ती सारखी आईला सांगायची की इन्शुरन्सचे पैसे घे म्हणून. ही शपथ. मयुरी, ही गोष्ट कोणाला सांगू नकोस. आपल्यामध्येच राहू दे. मला एकदा ते पेपर चेक करू दे. हे जर खरं असेल तर माझ्यासारखं वाईट कोणी नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.